नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत जे आपली नीट एक्झामिनेशन होणार आहे। या नीट एक्झामिनेशन मध्ये जेही आपल्याला आपली ओएमआर शीट म्हणजे जे ऑफिशियल एनटीएची ओएमआर शीट भरायची आहे, हे ओएमआर शीट भरत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं असणार आहे। नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत नीट ओएमआर शीट कशा पद्धतीने भरणं गरजेचं आहे। कारण आपण जे काही यावर 2 वर्ष मेहनत करत आहोत, या 2 वर्षाचं जे आपल्याला फळ मिळणार आहे किंवा जेही आपल्याला या ठिकाणी रिझल्टचं आउटपुट मिळणार आहे, हे टोटली असणार आहे आपल्या नीटच्या ओएमआर शीट वरती। आणि हे ओएमआर शीट भरत असताना जर चुकून आपल्याकडून काही मिस्टेक झाली तर कदाचित विद्यार्थ्याची या ठिकाणी मार्क्स या ठिकाणी डिस्प्ले होत नाही, त्या ठिकाणी नो रिझल्ट फाउंड सुद्धा या ठिकाणी येऊ शकतं। त्यामुळे जनरली जे विद्यार्थी चुका करतात त्याबद्दल आपण माहिती घेऊ आणि हे माहिती घेतल्यानंतर ओएमआर शीट कशा पद्धतीने भरायचंय, आन्सर आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी बबल करायचे याबद्दल आपण इन डिटेल इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये घेणार आहात। तर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे रोल नंबर। आता लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थ्यांना जो आपला रोल नंबर असणार आहे नीटचा, हा आपला 10 डिजिट वाला असणार आहे आणि रोल नंबर सोडून आपला ऍप्लिकेशन नंबर हा वेगळाच असणार आहे। म्हणजे रोल नंबर वेगळा आणि ऍप्लिकेशन नंबर वेगळा। लक्षात घ्यायचंय आपलं जे काही ऍडमिट कार्ड असेल यावरती आपल्याला 10 डिजिट हा आपल्याला रोल नंबर येणार आहे आणि आपला जो 12 डिजिट असणार आहे हा आपला ऍप्लिकेशन नंबर असणार आहे। विद्यार्थ्यांना ज्यावेळेस आपण एक्झाम मध्ये जातो ऍक्च्युअली सर्व समजत असतं, कळत असतं, पण बाय मिस्टेकली यांच्याकडनं या चुका होऊ शकतात। आणि एकदा आपल्या नावाने जर हा रोल नंबरच्या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर भरला तर आपल्याकडं आन्सर शीट एकच असते, आपल्याला डबल आन्सर शीट किंवा त्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट वाली सोडून दुसरी या ठिकाणी घेता येत नाही। त्यामुळं जेव्हा आपण एक्झामिनेशन हॉल मध्ये जाऊ, गेल्यानंतर ज्यावेळेस आपल्याकडे आन्सरचं बुकलेट येईल, आल्यानंतर त्यावरचे जेही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते व्यवस्थित इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायचे। जवळपास त्यासाठी आपल्याला हाफ आवर वेळ शिल्लक असतो। व्यवस्थित इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायचे। इन्स्ट्रक्शन वाचून घेतल्यानंतर आपल्याला काय कुठं आणि कशा पद्धतीने मेन्शन करायचं हे आपण इन डिटेल त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे। स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला मी शो केला आहे की रोल नंबर आणि ऍप्लिकेशन नंबर ऍडमिट कार्ड वरती कसे दिसून येतात। आणि ज्यावेळेस आपला ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला असतो त्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये फक्त आपला ऍप्लिकेशन नंबर असतो, अदर रोल नंबर आणखी जनरेट झालेला नसतो। रोल नंबर आपला जनरेट होतो ऍडमिट कार्डच्या वेळेस, आपला रोल नंबर जनरेट होतो। त्यानंतर टेक्स्ट बुकलेट। आता जे काही आपल्याला क्वेश्चनचं बुकलेट येईल त्यामध्ये तुमच्या ए पासनं पूर्ण झेड पर्यंत कुठलीही सिरीज येऊ शकते, कुठलीही सिरीज कुठल्याही विद्यार्थ्याला येऊ शकतं। तर या बुकलेट मध्ये विद्यार्थ्याला, समजा ज्या विद्यार्थ्याला आपण एक्झाम्पल घेऊ ए नंबरचा बुकलेट आला, यामध्ये आपल्याला A1, A2, A3, A4 जवळपास आपल्याला या पद्धतीने आपल्याला येत असतं। आणि याच्यामध्ये आपल्याला ए आणि त्याच्यामध्ये जे काही सिरीज आहे ते आपल्याला आपल्या ओएमआर शीट मध्ये फिल अप करावं लागतं। आणि यासोबतच आपलं जे काही टेक्स्ट बुकलेट येणार आहे त्या बुकलेट वरती आपल्याला नंबर येत असतो। हा नंबर सुद्धा आपल्याला त्या आन्सर शीट किंवा आपली जे रिस्पॉन्स शीट आहे याच्यावरती आपल्याला फिल करायचं आहे। प्लस जे आपलं या ठिकाणी क्वेश्चन पेपर असणार आहे त्या क्वेश्चन पेपर वरती जोही आपला आन्सर शीटचा नंबर असणार आहे तो आपल्याला या ठिकाणी मेन्शन करावा लागणार आहे आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये, जोही आपला क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामध्ये। आणि यानंतर लक्षात घ्यायचं आहे जसं आपण ऍडमिट कार्डवर सिग्नेचर करत आहोत तशीच आपली सिग्नेचर अटेंडन्स शीट वरती असावी, तशीच आपली सिग्नेचर आपला जोही आन्सर की आहे किंवा आन्सर शीट आहे या आन्सर शीट वरती असावं। इनफॅक्ट आपण जे ऍप्लिकेशन फॉर्म भरताना सिग्नेचर केली आहे तेच सिग्नेचर आपल्याला रनिंग मध्ये तिथं करायची असणार आहे। हे खूप महत्वाचा पॉइंट आहे। आणि दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी आपल्याला आईचं नाव मेन्शन करायचं आहे मदर नेम, त्या ठिकाणी आईचंच नाव लिहायचं आहे, आणि ज्या ठिकाणी फादर नेम लिहायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला वडिलांचंच नाव या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं असणार आहे। याच्यामध्ये कसल्याच प्रकारच्या चुका होता कामा नये। एक डेमो मी तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन देईलच आणि त्या इन्फॉर्मेशन अभावी तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित फील करायचं आहे। आणि हा एक डेमो आहे
ऍक्च्युअल आन्सर शीट थोडीशी डिफरंट असू शकते, कारण दरवर्षी काहीतरी चेंज होतात. त्यामुळं आपण त्या ठिकाणी आपल्या प्रेझेन्स ऑफ माइंड ना जेही अपडेटेड आन्सर की असेल किंवा आन्सर शीट असेल त्या आन्सर शीटला आपण व्यवस्थित भरणं गरजेचं आहे. त्यासोबतच आपल्याला लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागत असतं. ते सुद्धा आपण आपल्याला त्या ठिकाणी थंब पॅड घेऊन जायची गरज नाहीये. ऑलरेडी सेंटरवरती सर्व गोष्टी अवेलेबल असतात. त्या ठिकाणी आपल्याला थंब इम्प्रेशन द्यावं लागतील. तुम्हाला एक लाईव्ह मी जे आपल्या NTA ची ऑफिशियल आन्सर की असेल ते मी तुम्हाला शो करतो, त्यामध्ये कशा पद्धतीने भरायचंय त्या देखील इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलंय की दरवर्षी जवळपास 10 डिजिटचाच असतो. तर त्या ठिकाणी तुम्हाला रोल नंबर मेन्शन करायचा आहे. जशाही पद्धतीने या ठिकाणी डिजिट दिलेत वरती पूर्ण डिजिट या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत आणि डिजिट मेन्शन केल्यानंतर त्या प्रत्येक डिजिटचा जो या ठिकाणी बबल असेल त्याला आपल्याला गोल करावं लागणार आहे. सोबतच या ठिकाणी जर कदाचित या ठिकाणी डबल 2 आला असेल, समजा 3 2 अगेन 2 जर आला असेल तर या ठिकाणचाच 2 अनदर या ठिकाणचा 2, या ठिकाणी 4 आला असेल तर या ठिकाणी 4 एका सिरीज मध्ये करू शकता. जर समजा वेगवेगळे सिक्वेन्स आले तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा या ठिकाणी सिक्वेन्स लिहू शकतात. त्यामुळे हे भरताना या ठिकाणी विद्यार्थ्यांनी चुका करू नये, कारण हाच रोल नंबर आपला कन्सिडर केला जाणार आहे आणि याच रोल नंबर अकॉर्डिंग आपला पेपर स्कॅन केला जाणार आहे. नंतर आहे आपलं टेक्स्ट बुकलेट नंबर. जोही आपला या ठिकाणी क्वेश्चनचा बुकलेट नंबर असेल तो आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचा आणि मेन्शन करून खाली पूर्ण नंबर जो आहे त्याला आपल्याला बबल करायचे आहेत. त्यानंतर टेक्स्ट बुकलेट कोड ए आहे, जसं मी एक्झाम्पल दिलं A1 A2 A3 जे काही येईल आपल्याला ते या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला कॅन्डिडेट नेम अँड कॅन्डिडेट सिग्नेचर करायचे आहे. त्यानंतर मदर नेम, फादर नेम, लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन आणि सिग्नेचर ऑफ इन्व्हिगेटर विथ नेम. विद्यार्थी थोडंसं चूक करतात, कधी स्वतः सिग्नेचर या ठिकाणी करत असतात, तर या ठिकाणी स्वतःची सिग्नेचर नाहीये. या ठिकाणी जो तुमचा या ठिकाणी गार्डियन टीचर्स असतील ते त्याच टीचरची या ठिकाणी सिग्नेचर विथ टाइम तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करावं लागणार आहे. यानंतर महत्वाचं आहे तुमचं या ठिकाणी रिस्पॉन्स शीट. आता हे भरत असताना तुम्हाला कशा पद्धतीने आन्सर द्यायचे आहेत लक्षात घ्या. तुमचा जो या ठिकाणी रॉंग आन्सर आणि करेक्ट आन्सर हे कसं करेक्ट केलं जाणार आहे या ठिकाणी जर तुम्हाला स्क्रीन 1 मध्ये जर दिसत असेल या ठिकाणी तुम्हाला 5 एक्झाम्पल दिलेले आहेत. या एक्झाम्पल पैकी जर तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी त्या क्वेश्चनचा बबल करत असताल तर त्या क्वेश्चन मध्ये ते तुम्ही गोल करणार आहात. ते गोल जर तुमचं राईट टिक किंवा रॉंग टिक किंवा ओनली डॉट किंवा हाफ बबल किंवा या ठिकाणी हॉरिझॉन्टल हाफ बबल जर असेल या ठिकाणी तर आपला हा आन्सर रॉंग कन्सिडर होणार आहे. त्याच ठिकाणी जर आपण या प्रकारे म्हणजे फुल बबल जर आपण या ठिकाणी केला असेल तर आपलं या ठिकाणचं जे आन्सर असेल हे करेक्ट मार्किंग आणि करेक्ट आन्सर या ठिकाणी आपलं कन्सिडर केलं जाणार आहे. या ठिकाणी जर क्वेश्चन बरोबर आहे पण त्या क्वेश्चनचा आन्सर जर चुकीचं दिला असेल तर या ठिकाणी कन्सिडर होणार नाही. पण जर आन्सर राईट असेल तर याची डेफिनेटली आपल्याला मार्क्स मिळणारच आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांना महत्वाची आणखी एक गोष्ट आहे, ज्यावेळेस आपण आपला फॉर्म भरत असतो किंवा आपण आन्सर या ठिकाणी सॉल्व्ह करत असतो त्यावेळेस आपण एक्झाम्पल म्हणून आपण 5 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी वाचला आणि 5 नंबरचा आपल्याला आन्सर करायचंय पण आपल्या घाई गडबडीमुळे कदाचित 4 नंबरला सुद्धा राऊंड होऊ शकतं किंवा कदाचित 6 नंबरला सुद्धा राऊंड होऊ शकतं. असं बऱ्याच वेळेस मुलांचं झालेलं आम्ही पाहिलं आहे. त्यामुळं जो आपण क्वेश्चन वाचत आहे त्या क्वेश्चनच्या समोर लाईन आपण या ठिकाणी वॉच करून जो बबल आहे तोच या ठिकाणी आपण गोल करणं गरजेचं आहे. कारण अशा मिस्टेकमुळे जर समजा आपल्याला 5 नंबरचे आन्सर येत असेल, 4 नंबरचे येत असेल आणि 6 नंबरचे येत असेल तर चुकीच्या एका बबलमुळे लक्षात घ्या एका चुकीच्या बबलमुळे आपले 3 क्वेश्चनचे आन्सर आपल्या या ठिकाणी जाणार आहेत. त्यामुळे आपण या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी गोल करणं गरजेचं आहे. कारण या मिस्टेक खूप साध्या आहेत पण याच मिस्टेकमुळे आपले बरेच मार्क मायनस होत असतात. कारण आपण कधी कधी बाय मिस्टेकली आपल्याकडनं आन्सर दुसऱ्या गोलला आपण होऊ शकतं. आणि आणखी एक गोष्ट आहे की कदाचित आपल्याला समजा 5th नंबरचा आपण क्वेश्चन वाचला आहे आणि त्या क्वेश्चनचा आपण 2 नंबर या बबलला आपण गोल केलं पण थोड्या वेळाने आपण जेव्हा पेपर रिक्रॉस करत नाही किंवा क्रॉस चेकिंग करत आहेत कुठले आन्सर राहिलेत त्यावेळेस आपल्या लक्षात आले की नाही 5 नंबरचा आन्सर 2 नाहीये 3 आहे. तर अशा जरी वेळेस आपण 3 ला गोल केलं तर त्या ठिकाणी आपले सर्वच मार्क आपले 0 कन्सिडर केले जाणार. त्याचा रिस्पॉन्स आपला जर डबल गोल असेल तर आपला 0 या ठिकाणी कन्सिडर केला जाणार
आहे. तर त्यामुळं विद्यार्थ्यांनी पालकांनी व्यवस्थित पालकाचा या ठिकाणी प्रश्न येणार नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रेझेन्स ऑफ माइंडनं या OMR शीटचा व्यवस्थित